जीजू बरगड़ साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गोखले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्र निर्माण सेनेचा जय हो। पालकमंत्री हटाओ, पालकमंत्री हटाओ, पालकमंत्री हटाओ, जय भवानी। आज या ठिकाणी आपण पालकमंत्री हटाव, खासदार हटाव या आंदोलनामध्ये सहभागी झालेले सत्ताधारी पक्षाचे असले तरी पालकमंत्र्यांच्या विरोधात चीड असलेले सन्मान्य माजी आमदार आमचे मित्र सन्मान्य पुष्पसेन सावंत, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि आपण जमलेले सर्व मनसेचे पदाधिकारी, काँग्रेस चालवण्यापेक्षा नारायण राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवतोय। जिल्ह्यामधली ही सर्व पालक बनण्यापेक्षा मालक होण्यासाठी बघतोय। आज जिल्ह्यातले पेट्रोल पंप, डिझेल पंप, क्रेशर आणि आज या ठिकाणी असलेले टॉकीज या तुमचे आहेत। तुमचं उत्पन्न वाढलं म्हणून जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं म्हणून लोकांना सांगताय, ही लोकांची चेष्टा करताय। सारखी ही सर्व मंडळी एकत्र येत आहेत आणि ज्याला वाचा फोडली पाहिजे ती वाचा फोडतायत। अरे हिम्मत असेल तर तुम्ही पालकमंत्री रद्द कर, तुमचं करा, दुसरा पालकमंत्री द्या आणि काय बदल होतो की बघा। 3 वर्षांनी कलेक्टर बदलला जातो, वर्षानं कलेक्टर बदलला जातो, 5 वर्षानंतर आमदार बदलला जातो, पालकमंत्री बदलला जातो। ही जवळ येते आहे तारीख। आमचा 5 वर्षाचा कालावधी आहे। आम्ही 10-15 वर्ष या जिल्ह्याच्या विकासाची गंगा बघतो आहे। विकासाची गंगा बघत असताना हे एक संस्थान, त्यावेळी संस्थानिक होते प्रत्येक इलाख्याचे, तसे हे संस्थान नारायण राणेंच्या ताब्यात दिलेलं आहे आणि सांगितलं तुम्ही काय ते करा, आम्ही काय तिकडे बघत नाही। ही जी परिस्थिती महाराष्ट्र शासनाची आहे फार निंदनीय, निषेधीय आहे। कारण हे जवळून मी बघितलेलं आहे म्हणून जबाबदारीने मी बोलतो आहे। पुष्पसेन सावंतने काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला त्यावेळी ह्याच मुख्यमंत्र्यांकडे, ह्याच माणिकराव ठाकरे अध्यक्षांकडे मी ज्यावेळी विचारलं की तुम्ही हा अन्याय आमच्यावरचा दूर करणार आहात की नाही, त्यावेळी त्यांनी सांगितलं तुमचं व्यथा आम्ही त्याला सांगू, पण माझा हा राजीनामा घ्या आणि नारायण राणे वजा पुष्पसेन सावंत म्हणजे 15 दिवसाच्या जिल्हा परिषदेला तुम्हाला निकाल मिळेल। आणि तेच सांगून मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। काही का असेना यांनी अगदी 4 ह्याच्या जिल्हा परिषदेत होते, आज 17 झाले आहेत। 1 होता राष्ट्रवादीचे 10 झाले, 2 होते शिवसेना बीजेपीचे 7 झाले। याची लाज यांना वाटत नाही। जनतेनं तुम्हाला कालच्या जिल्हा परिषदेत कशी तडीपार केलाय, गावागावात गाव पॅनल उभे करून ते निवडून आणून काँग्रेस पक्षाचा धुवा कसा उडवलाय हे जनतेसमोर आहे। काय म्हणतो त्यांची ताकद वाढलेली आहे। नारायण राणे तुम्ही समजा, तुमच्याबद्दल नाव घ्यायला घाबरणारी माणसं आज तुम्हाला कोंबडी चोर म्हणतायत, खोटं काय म्हणत नाही। आज ते म्हणण्यापर्यंत लोक आलेले आहेत। कुठे आहे तुमची ताकद? दहशत, आता दहशत बोलते आहे। मला आनंद एवढाच होतोय, गेली 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष नारायण राणेंच्या विरोधात बोलणारा मीच एक होतो असं मला गर्वाने म्हणावं लागत होतं। आज मी पेरलेलं बी कुठं कुठं तरी मनसेच्या रूपानं, शिवसेनेच्या रूपानं, तुम्ही घाबरण्याची गरज नाही। यांच्या अंगावरचं वाघाचं कातडं बाजूला गेलेलं आहे। हे वाघ पांघरून तुम्हाला वाघाचं शिकार करतील म्हणून भीती दाखवत होती। त्यांनी अनेक खून केले असतील, ते खून पचवलेही असतील, परंतु आणखी खून करण्याची धाडस यांना होणार नाही। आता ते करण्यासाठी ती माणसं पुढे यायला तयार नाहीत, कारण हे एवढे पोचे आहेत, भित्रे आहेत, स्वतः काही करत नाही, दुसऱ्यांना पैशाच्या जीवावर विकत घ्यायचे। त्यावेळी आमचे जी कदाचित त्यांना साथ देत होते मनात नसताना, आता ती साथ ते देणार नाही। आता त्यांना हे कळून चुकलं आहे की एक माणूस किती लोकांना लोटतोय, लुबाडतोय, नाडतोय। किती प्रकरण आहेत? 51 प्रकरण आहेत। 51ची आठवण ह्यांना होते आहे, पुष्पसेन सावंताला होत नाही।